श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. अध्याय 19. औदुंबर महात्म्य योगिनींची कथा. श्री गणेशाय नमः. नामधारकांनी सिद्धांना आणखी पुढे कथा सांगण्याची प्रार्थना केली. ते म्हणाले, हे सिद्ध योगीश्वरा, तुमचं जय जयकार असो. अंधारात तुम्हीच ज्योतिस्वरूप आहात. भक्तांना तुम्ही आवडते आहात. मी अज्ञानरूपी काल रात्री झोपलो होतो. मदाने मत्त होऊन झोपलो होतो. गुरुचरित्ररूपी अमृत पाजून तुम्ही मला ज्ञानसूर्याच्या प्रकाशात जागृती आणलीत. हे योगीश्वरा, आता कृपा करून पुढील कथाभाग सांगावा. त्यावर संतुष्ट होऊन सिद्ध पुढे गुरुचरित्र सांगू लागले. ते म्हणाले, पुढे कथा सांगतो ती ऐका. औदुंबर वृक्षासनिध गुरु नृसिंहस्वामी आनंदाने राहिले. नामधारकांनी विचारले, औदुंबर वृक्षाला पुष्कळ महत्त्व दिले जाते, ते का बरे? सिद्ध म्हणाले, हा वृक्ष युगायुगापासून पवित्र मानला जातो. पूर्वी नृसिंह अवतारात विष्णूंनी हिरण्यकश्यपू राक्षसाला मारले, तेव्हा त्यांनी आपल्या नखांनी त्या राक्षसाचे पोट विदारण केले. त्या दैत्याच्या पोटात विष होते. त्या विषाने नृसिंहांच्या हाताच्या बोटांची व नखांची आग होऊ लागली. त्यावेळी लक्ष्मींनी औदुंबराची फळे आणली. तेव्हा त्या फळात नखे रोवून नृसिंहांच्या नखांचा दाह शांत झाला. त्यामुळे नृसिंहांनी व लक्ष्मींनी औदुंबर वृक्षाला वर दिला की तुला नेहमी फळे येतील, तुला कल्पवृक्ष म्हणतील. जे तुला पूज्य मानून तुझी भक्तिसेवा करतील त्यांच्या इच्छा पूर्ण होतील. तुझ्या दर्शनाने व स्पर्शाने उग्र विष शांत होईल. मनुष्य पापमुक्त होईल. दैन्य दूर होऊन त्यांना श्रीमंती येईल. तुझ्या छायेत बसून जे जप करतील त्यांना अनंत प्रकारे लाभ होईल. त्याचप्रमाणे तुझ्या छायेत जलाशय असेल तर तेथे स्नान केल्यास गंगा स्नानाचे पुण्य मिळेल. तुझी सेवा करणाऱ्याला व्याधी होणार नाहीत. ब्रह्महत्यादी दोष जातील. कल्पना फलद्रूप होतील व लक्ष्मीसहित मी तुझ्याजवळ नित्य निवास करीन. यासाठी नृसिंह मंत्राचा जप या वृक्षाखाली करतात. त्याने उग्रता जाऊन शांती प्राप्त होते. असो, श्री गुरु तेथे असताना रोज दुपारी एक नवल घडत. 64 योगिनी अमरेश्वर मंदिरात शिवपूजेसाठी दुपारी येत असत. गुरूंना वंदन करून त्यांना त्या आपल्या स्थानी नेत. तेथे सुगंधी द्रव्यांनी आणि षोडोपचारे त्यांची पूजा करीत व त्यांना प्रेमाने भोजन देत. एकदा काय झाले, एका ब्राह्मणांना अशी शंका आली की हे महात्मा इथे अरण्यात राहतात, त्यांना भूक लागत नाही का? ते खातात काय आणि कोठे? त्यांना मोठी जिज्ञासा निर्माण झाली. त्यांनी नृसिंहस्वामी काय करतात हे पाहण्यासाठी पाळत ठेवली. पण स्वामींचे रूप त्यावेळी त्यांना एवढे भयंकर दिसले की ते घाबरून पळूनच गेले. परंतु गोष्ट अशी घडली की नदीवर नौका चालवणाऱ्या एका साध्याभोळ्या नावाड्यांचे भाग्य थोर. त्यांना असे दृश्य दिसले की योगिनी आल्या व स्वामींना घेऊन नदीच्या प्रवाहात शिरल्या. त्यावेळी प्रवाह दुभंगला. सर्वजणी आत गेल्या व काही वेळाने स्वामींना घेऊन जळाबाहेर आल्या. स्वामी एकटे स्वस्थानी गेले. त्या नावाड्यांना फार आश्चर्य वाटले. दुसऱ्या दिवशी नावाड्यांनी काय केले, स्वामी व 64 योगिनी जलप्रवाहात वाट निर्माण करून आत शिरताच तेही त्यांच्या मागोमाग आत शिरले. आत त्यांना रत्नखचित गोपुरे असलेले एक रम्य नगर दिसले. स्वामी तेथे जाताच त्या नगरातील लोक आरती घेऊन त्यांच्या पूजेसाठी आले. आरती करून स्वामींना त्यांनी एका मंदिरात नेले व उच्चासनी बसवून त्यांची पूजा करून त्यांना षडशास्त्रात्मक भोजन दिले. स्वामींनी त्या नावाड्यांना पाहिले तेव्हा विचारले, तुम्ही इथे का आलात? ते नावाडी विनवणी करून म्हणाले, तुमच्या मागोमाग सहज आदरभावाने मी इथं आलो आहे. मला तुमचे दर्शन झाले, मी धन्य झालो. असे म्हणून ते स्वामींच्या चरणी लागले. नावाड्यांनी त्यांची त्रैमूर्ती म्हणून स्तुती केली. स्वामी अत्यंत कृपाळू होते. ते त्यांना म्हणाले, आता तुमचे दैन्य गेले असे समजा. तुम्ही जी इच्छा कराल ती पूर्ण होईल. पण हे इथे माझे येणे कसे होते, या योगिनी मला भोजन कसे देतात, त्यांची माहिती गुप्त ठेवा. कोणाला सांगू नका. जर तुम्ही प्रकट कराल तर तुमची हानी होईल. त्यानंतर ते नावाडी नित्य स्वामींची सेवा करू लागले. ते श्रीमंत झाले. त्यांची अखंड सेवावृत्ती पाहून स्वामी संतुष्ट होत असत. त्यांनी एकदा स्वामींना विचारले, स्वामी, मी यातीहीन अज्ञानी वाराणसी क्षेत्र व गंगा नदीचे महात्म्य मी ऐकले आहे, पण ते क्षेत्र कसे आहे ते मला माहीत नाही. स्वामींना त्यांच्या भोळ्या भावाचा कळवळा आला. त्यांनी त्यांना म्हटले, पंचगंगा संगम स्थान हेच प्रयाग तीर्थ आहे बरे. हे नगर दुसरे काशीपूरच आहे. दक्षिण गया म्हणजे कोल्हापूर. या 3 स्थळातच सारे पुण्य मिळते. पण तुमची इच्छा मी पूर्ण करतो. चल जाऊ आपण उत्तर प्रयागादी क्षेत्रे तुम्हाला दाखवतो. स्वामींनी नावाड्यांना सांगितले, मी वाघाच्या कातड्यावर बसलो आहे.
इथे तुम्ही माझ्या मागे बसा, मला नीट घट्ट धरून ठेवा. नावाडे तसे बसतात. योगशक्तीने स्वामी आकाशमार्गे त्यांना घेऊन प्रयाग, काशी व गया या तिन्ही क्षेत्रात जाऊन दर्शन व स्नान करून सायंकाळी परत औदुंबर क्षेत्रात आले. त्या नावाड्याचे एक एवढे भाग्य, त्यांना केवळ गुरुसेवेने यात्रा घडल्या. स्वामींची औदुंबर स्थळीही कीर्ती पसरली. तेव्हा स्वामींनी ते क्षेत्र सोडून पूर्वेस जायचे ठरवले. ते योगिनींना कळले. त्यांनी स्वामींना इथेच राहावं, आमचे दर्शन सुख हिरावून घेऊ नका असे विनवले. स्वामींना त्यांची दया येऊन ते म्हणाले, मी या औदुंबर क्षेत्रात सूक्ष्म रूपाने राहीन. स्थूल देहाने व्यवहारात मात्र मी अन्यत्र जाणार आहे. मी औदुंबरात अन्नपूर्णेंना ठेवून जातो. हा कल्पवृक्ष आहे. हे अमरेश्वराचे स्थान पवित्र आहे. माझे येथे तुम्हाला दर्शन होईल. माझ्या पादुकांचे जो येथे तुमच्यासह पूजन करेल त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. येथे अन्नपूर्णा आहेत. त्यांची नित्य पूजा केल्यास चारही पुरुषार्थ पूर्ण होतील. त्यांना तुम्ही सहाय्य करावे. हे काम्य तीर्थ पापविनाश आहे. ते सिद्ध तीर्थच आहे. तेथे जी 7 वेळा स्नान करेल ती स्त्री 60 वर्षाची वंध्या असली तरी तिला पुत्र होईल. चंद्र व सूर्यग्रहणाच्या दिवशी संक्रांतीच्या पर्वणीला येथे स्नान करील त्याला अश्वमेधाचे पुण्य लाभेल. सोमवारी व्यतिपातादी योगावर स्नान केल्यास मंदाकिनी नदीच्या तीरी ब्राह्मणांना सहस्र कपिला गायींचे दान केल्याचे पुण्य मिळेल. येथे एका ब्राह्मणाला अन्नदान केले तर 1 कोटी ब्राह्मणांना अन्नदान केल्याचे पुण्य लाभेल. औदुंबराच्या तळाशी जप किंवा होम केल्यास कोटीपट फळ मिळेल. एकादश रुद्र जप केल्याने अतिरुद्र केल्याचे फळ मिळेल. मंदगतीने तेथे प्रदक्षिणा केल्यास वाजपेय यज्ञाचे फळ प्रत्येक पावला गणिक मिळेल. 1,00,000 प्रदक्षिणा केल्यास कुष्ठरोग बरा होऊन त्याप्रमाणे त्या 64 योगिनींना स्वामींनी औदुंबर क्षेत्राचे महात्म्य सांगितले आणि त्यानंतर ते भीमा नदीच्या तीरी गाणगापूर येथे निवास करण्यासाठी गेले. 19वा अध्याय समाप्त. जर तुम्हाला अध्याय ऐकायला आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.